हे आहेत अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी 4-5 महिन्या अगोदर दिवाळीच्या वेळेस एक वक्तव्य केलं होतं की हिंदू धर्मातील सर्व लोकांनी दिवाळीचे फटाके हे फक्त हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करावे, म्हणजे जो काही नफा होईल तो फक्त हिंदू लोकांनाच होईल। सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की मुस्लिम लोकांकडून फटाके खरेदी करू नका। आणि आता 4-5 महिन्यानंतर यांनी परत एकदा एक वक्तव्य केलंय की आपल्या मुलांना ज्या रिक्षात किंवा व्हॅनमध्ये तुम्ही शाळेत पाठवता त्या शाळेचा ड्रायव्हर हिंदूच आहे याची खात्री करा। म्हणजे यांचं मत आहे की मुस्लिम ड्रायव्हर असेल तर त्या रिक्षात किंवा त्या व्हॅनमध्ये तुमच्या मुलाला पाठवू नका। खरं तर थोड्याफार प्रसिद्धीसाठी आणि थोड्याफार टाळ्यांसाठी संवैधानिक पदावर बसलेली लोक अशा प्रकारचं वक्तव्य करतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। खरं तर मीही हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मलाही गर्व आहे, अभिमान आहे, तो प्रत्येकाला असावा। पण धर्माच्या नावावर अशा प्रकारे राजकारण करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हे आपले राज्यकर्ते कधी सोडतील। आता खरं तर एका संवैधानिक पदावर बसल्यावर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचा विकास होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करावे। खरं तर राघव चड्डांसारख्या उच्च शिक्षित लोकांबद्दल मी कायम बोलतो, पण संग्राम जगतापांसारखा एक 40 वर्षाचा आमदार जेव्हा विकासाचा मुद्दा सोडून अशा प्रकारच्या मुद्द्यांवर राजकारण करतो तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं। जर या संग्राम जगतापांना खरंच हिंदू धर्मावर इतकं प्रेम आहे तर यांनी आपल्या मतदारसंघातील हिंदू धर्मातील जे 15-20 मुलं जे अत्यंत गरीब घरचे आहेत, शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलांना दत्तक घ्यावे, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं आणि त्या 15 परिवारांचं भविष्य उज्ज्वल करावं, जेणेकरून धर्म सक्षम होईल। खरं तर मी नेहमी सांगतो, जर तुम्हाला स्वतःच्या धर्मावर प्रेम आहे आणि स्वतःचा धर्म पुढे न्यायचा आहे तर त्यासाठी स्वतःच्या धर्माला सक्षम कसं बनवता येईल याकडे लक्ष द्या। दुसऱ्या धर्माचा द्वेष करून तुम्ही कधीच तुमच्या धर्माचा विकास करू शकत नाही, तुम्ही फक्त लोकांमध्ये एक जातीय तेढ निर्माण करू शकता। त्यामुळे संग्राम जगतापांचं वारंवार अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणं आणि सर्वसामान्य गुण्यागोविंदानं राहणाऱ्या लोकांच्यामध्ये तेढ निर्माण करणं याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।